हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आरोग्य सेवक भरती 2024ची जी परीक्षा होणार आहे त्याकरिता आपण विज्ञान आणि मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न संच घेणार आहोत. तर हा पहिला प्रॅक्टिस पेपर असणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही प्रश्नांची उत्तरं देत चला. जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि यापूर्वी झालेल्या आरोग्य सेवा भरतीमधीलच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. रक्तदात्याचा रक्तगट ब असल्यास खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तग्राहीशी त्याचे रक्त जुळू शकणार नाही? तर बी ग्रुप, AB ग्रुप, A आणि O ग्रुप, बी आणि OB ग्रुप. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 AB ब्लड ग्रुप. तर ज्याचा रक्तदात्याचा जर रक्तगट बी असल्यास AB वाल्या रक्तगटाच्या रक्तग्राहीशी त्याचे रक्त जुळू शकणार नाही. पुढचा प्रश्न, कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता? तर आर्टिफिशियली जे तयार करण्यात आलेला आहे पहिला धागा कोणता? तर पर्याय आहेत पॉलिस्टर, नायलॉन, रेयॉन, टेरिलिन. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायलॉन. नायलॉन हे नाव याच्यावरून पडलेलं आहे की सर्वात प्रथम हे कृत्रिमरित्या जे तयार केलेला पहिला धागा होता हे न्यूयॉर्क नायलॉन न्यूयॉर्क ह्या देशात आणि लंडन या देशात, दोन्ही देशामध्ये एकाच वेळीला कृत्रिमरित्या जे तयार केलेला धागा होता तयार करण्यात आला. त्यामुळे या धाग्याचं नाव जे आहे दोन्ही देशाच्या नावावरून घेण्यात आलेले आहे. म्हणजे न्यू म्हणजे नाय आणि लन म्हणजे नायलॉन. तर हा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तुम्हाला जे 8वीचा विज्ञान आहे त्या विज्ञानामध्ये हा धडा आहे त्यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वीवर जेवढे प्रश्न आहेत विज्ञानावर आधारित हे 4 वर्षाचे बुक्स एकदा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे त्यातील भरपूर प्रश्न तुम्हाला यामध्ये येतील. पुढचा प्रश्न, हिवतापावरील प्रभावी औषध कोणते? पर्याय आहेत पेनिसिलिन, प्रायमाक्विन, सल्फोन, टेरामायसिन. आणि याचं उत्तर आहे प्रायमाक्विन हे हिवतापावरील प्रभावी औषध तयार करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यासंबंधातील अलंकार ओळखायचे आहे. आता अलंकारावर आधारित मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे 2 सेकंदात अलंकार कसे ओळखायचे, तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. तर इथे प्रश्न विचारला आहे, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तर अलंकार इथे ओळखायचा आहे. पर्याय आहेत श्लेष, अपणहुती अलंकार, अतिशोक्ती अलंकार, रूपक अलंकार. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो तेव्हा त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊ. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ शोधायचा आहे. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी. पर्याय आहेत एकाच गावात खूप झाडे असणे, निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे, शेजारी वास्तव्य करणे, सहवासाने शेजारचे गुण घेणे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरतेच ओळखणे. म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या काय आहेत बाभळी, म्हणजे निकट परिचयाचे असल्याने एकमेकास ओळखणे. पुढचा प्रश्न, दूध नासणे म्हणजे नेमकं काय होणे? तर पर्याय 1 आहे याला शास्त्रीय कारण देता येत नाही. पुढचा पर्याय आहे जैविक प्रक्रिया आहे. हा दुधाचा गुणधर्म असणे आणि ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे याचं उत्तर असणार आहे ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे. दूध नासणे ही एक जीव रासायनिक प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, डॅश या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस टोचली जाते. आणि पर्याय दिलेले आहेत क्षय, कॉलरा, मलेरिया, कर्करोग. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 क्षय या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस देण्यात येते.
पुढचा प्रश्न, तुम्ही आता यावे या वाक्यात केला गेलेला प्रयोग कोणता? आता प्रयोगावर आधारित सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, जो की 2 सेकंदात प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी, कर्तरी का भावे प्रयोग, तर तो तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. कुठल्याही प्रकारचा प्रयोग जरी परीक्षेत विचारला तर तुम्हाला उत्तर सांगता येईल. तर तुम्ही आता यावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय आहेत कर्मणी, कर्तरी, भावे यापैकी नाही, आणि याचं उत्तर असणार आहे भावे हा प्रयोग आहे. तुम्ही आता यावे. पुढचा प्रश्न, स्निग्ध पदार्थात डॅश हे जीवनसत्व आवश्यक असतात. तर जीवनसत्व के, जीवनसत्व क, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, आणि याचं उत्तर असणार आहे जीवनसत्व क. पुढचा प्रश्न, न्यूट्रोपेनिया डॅशच्या अभावामुळे होतो. हा आजार कशाच्या अभावामुळे होतो? तर पर्याय आहेत तांबे, झिंक, लोह, सोडियम. तर याचं उत्तर असणार आहे तांबेच्या अभावामुळे न्यूट्रोपेनिया होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही? खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही? तर पर्याय आहेत भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे, त्वचा काळवंडणे, भूक न लागणे, मानसिक तत्परता कमी होणे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे त्वचा काळवंडणे हा बेरीबेरीचं लक्षण नाही. बाकी सगळे हे लक्षण आहेत. भावनिकदृष्ट्या माणूस हा अस्थिर होतो, भूक लागत नाही, मानसिक तत्परता कमी होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते? पाणी म्हणजे ज्याचा फॉर्म्युला आहे H2O. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला निश्चितच 5वीच्या वर्गातल्या सायन्सवर आधारित आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यामुळं बेसिक जे आहे सगळं विज्ञान तुम्ही करून जावं अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुम्हाला आजारांवरती किंवा कुठल्या रिॲक्शनवरती प्रश्न विचारले तर निश्चित तुम्हाला सोडवता येतील. तर वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. तर कशाच्या संयोगाने बनलेला आहे? पर्याय आहेत ऑक्सिजन व नायट्रोजन, नायट्रोजन व हायड्रोजन, ऑक्सिजन व हायड्रोजन, ऑक्सिजन व हेलियम. तर फॉर्म्युल्याचा आधार जर घेतला तर याच्यामध्ये H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन आहे. परत एकदा इथे लिहिल मी H2O. तर इथे काय हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेला आहे, याच्या संयोगाने बनलेला आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली उत्तर काय असणार आहे? ऑक्सिजन व हायड्रोजन H2O. पुढचा प्रश्न घेऊ. ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ताप येणे व पोटावर पुरळ येणे. पर्याय आहेत क्षय, हिवताप, कावीळ यापैकी नाही. तर याचं उत्तर असणार आहे हिवताप. हिवतापामध्ये काय होतं की ताप तर येतोच आणि पोटावर पुरळ पण येतात. पुढचा प्रश्न, बाह्य पराजीवी प्राणी डॅश हा आहे. आता ही सायन्सवर आधारित प्रश्न आहे. बाह्य परजीवी. तर पर्याय आहेत पट्टकर्मी, लिव्हर फ्ल्यूक, लिव्हर फ्ल्यूक हे आतड्यांमध्ये असतो, जंत हे पण पोटामध्ये आढळतात. तर पर्याय जाळू हे त्याचं उत्तर असणार आहे. जाळू हा बाह्य परजीवी प्राणी आहे. पुढचा प्रश्न, तांबड्या पेशी रेड बोन मॅरो ज्याला म्हणतो खालीलपैकी कोठे तयार होतो? तर पर्याय आहेत प्लीहा, अस्थिमज्जा, स्वादुपिंड यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे अस्थिमज्जा. म्हणजे तांबड्या पेशी ह्या रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. तर पुढचा प्रश्न, हे कोणीही कबूल करील या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत कोणीही, हे, कबूल, करील, आणि याचं उत्तर आहे कोणीही. पुढचा प्रश्न, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? कार्बोहायड्रेटची आवश्यकता का असते? तर पर्याय आहेत रक्त शुद्ध करण्यासाठी, स्नायू मजबूत करण्यासाठी, का हाडे बळकट करण्यासाठी, का शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी. तर याचं उत्तर असणार आहे शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वजनाने सर्वात हलका वायू कोणता आहे? तर पर्याय दिलेले आहेत निकेल, पारा, लिथियम, जस्त. हे जे प्रश्न आहे मला तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा नक्कीच. किती जणांना याचं उत्तर येईल ते मला पाहायचं आहे. तर चला आपण पुढच्या प्रश्नाला जाऊ.
खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास मदत करते किंवा उपयुक्त ठरते? पर्याय दिलेले आहेत: ड जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 क जीवनसत्व. पुढचा प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? त्याला आपण ग्लँड असं म्हणतो, लार्जेस्ट ग्लँड. तर पर्याय आहेत यकृत, जठर, मोठे आतडे, हृदय. तर याचं उत्तर असणार आहे यकृत. पुढचा प्रश्न घेऊया. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते आहे? तर पर्याय आहेत प्रेमाक्विन, सल्फोन, स्ट्रेप्टोमायसिन, ग्लुटेनिन. तर याच्या पण मला सांगायचं की याचं करेक्ट उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा याचं पण. पुढील प्रश्न घेऊया. हवेतील सल्फर डायऑक्साईडमुळे डॅश हा पाऊस पडतो, म्हणजे सल्फर डायऑक्साईड SO2 जेव्हा ऑक्सिजनचा संयोग सल्फर या वायूशी होतो तर कुठला पाऊस पडतो? तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला 7वीच्या विज्ञानामध्ये भेटेल. तर आम्ल याचं उत्तर असणार आहे, ज्याला आपण ॲसिड रेन म्हणतो ना. तर ॲसिड रेनमुळं काय होतं, जसं हे ताजमहल पिवळं होत चाललेलं आहे, कशामुळे? ॲसिड रेनमुळे. तसंच माती जी आहे ती पण ॲसिडिक होते. तर हवेतील जे सल्फर डायऑक्साईड आहे त्यामुळे कोणता पाऊस पडतो? तर आम्ल, ज्यालाच आपण ॲसिड रेन असे म्हणतो. पुढचा प्रश्न घेऊ. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर डॅशमध्ये होते. तर पर्याय आहेत पित्तरस, अमिनो आम्ल, माल्टोज, ग्लुकोज आणि याचं उत्तर असणार आहे अमिनो आम्लामध्ये प्रथिनांचं रूपांतर हे अमिनो आम्लमध्ये होतं. पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही, म्हणजे व्हायरसमुळे होत नाही? पर्याय आहेत मलेरिया, देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय आणि याचं उत्तर असणार आहे मलेरिया. पुढचा प्रश्न: कॉपर क्लोराईडचे अपघटन केल्यास तर आपल्याला धातुरूप तांबे कशावर मिळतं? डॅशवर जमा होतं. आता ही एक रिॲक्शन आहे विद्यार्थ्यांनो. तर ती रिॲक्शन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हा पण विज्ञान 7वी 8वीवर आधारित प्रश्न आहे. पर्याय आहेत कॅथोडवरती, इलेक्ट्रोडवरती, ॲनोडवरती आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर असणार आहे कॅथोड. कॉपर क्लोराईडचे जेव्हा अपघटन होतं, म्हणजे वेगवेगळे होतात, जेव्हा अपघटन केल्या जाते त्यावेळेस कोणता धातुरूप तांबे कशावर जमा होतो? तर कॅथोडवर जमा होतो. पुढचा प्रश्न: सिलेक्ट द वर्ड झालेलं आहे, ते फक्त वर्ड आहे. विच मीन्स इनकॅपेबल ऑफ बीइंग सीन, ज्याला पाहता येत नाही, इनकॅपेबल आहे ऑफ बीइंग सीन. पर्याय दिलेले आहेत ऑडिबल, व्हिजिबल, इनव्हिजिबल, इनसाईट. तर ऑडिबल म्हणजे ऐकू न येणे, तर व्हिजिबल म्हणजे दिसणं. इथं आपल्याला कॅपेबल नाही असं सांगण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर असणार आहे इनव्हिजिबल. पुढचा प्रश्न: खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणते? पर्याय आहेत इन्सुलिन, क्विनाईन, मॉर्फिन, ड्युटारिन. तर याचं उत्तर आहे मॉर्फिन. पुढचा प्रश्न: डॅश या रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात, देता येतं है ना. तर पर्याय दिलेले आहेत ए ब्लड ग्रुप AB, O, B आणि याचं उत्तर असणार आहे O. याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण आरोग्यसेवक सेविकासाठी जो पेपर होणार आहे 2024मध्ये, तर त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण आपण प्रश्न इथे घेतलेले आहेत, जे की विज्ञानावर तसेच मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच आणखीन आपण प्रॅक्टिस पेपर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही अजून काही सजेशन मला देऊ शकता, ते मी तशा प्रकारचे प्रश्न मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.